छत्रपती श्री संभाजी भारत माता की ओ माता की नमः पार्वती पते हर 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 निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये निर्धार हे वर्म चुको नको निष्काम निश्चळी विठ्ठली विश्वास पाहू नये वास आणिकांची तुका म्हणे ऐसा कोणे उपेक्षिला नाही ऐकियेला ऐसा कोणी निष्काम निश्चळी विठ्ठली विश्वास पाहू नये वास आणिकांची पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंधरो कंजनेत्रं सदयथमलहासं विठ्ठलं चिन्तयामि योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्नाम् अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा प्रभो तुम्ही महेशाची या मूर्ती मी दुबळा अर्चितसे भक्ती बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की विठ्ठल विठ्ठल निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये परमेश्वर स्वरूप उपस्थित सर्व श्रोतृवृंदांच्या हृदयस्थ परमात्म्याला अत्यंत श्रद्धापूर्वक भावानी नमस्कार करते नतमस्तक होते
ज्ञानगंगा विद्यानिकेतन, खऱ्या अर्थी ज्ञानाची गंगा, की ज्या गंगेमध्ये आपण उभं राहावं आणि भगवान सूर्यनारायणाला अर्घ्य प्रदान करावं, अशी साक्षात ज्ञानाची गंगा जिथं अवतरली आहे, असं हे इतकं सुंदर सरस्वतीचं विद्येचं प्रांगण, गोड अशा या सरस्वती मातेच्या सहवासामध्ये, या विद्यानिकेतनामध्ये आपण सर्व मंडळी, ही सर्व भावी पिढी, भारताचं उज्ज्वल भविष्य अत्यंत आनंदाने कीर्तन श्रवणाला बसलंय. हा माझ्या आयुष्यातला आजचा भाग्ययोग आहे. कारण सर जिथं जिथं आम्ही कीर्तनाला जातो तिथं सांगायला लागतं, लेकरांना घेऊन या, लेकरांना घेऊन या. आज इतकी लेकरं समोर कीर्तनाला आहेत म्हटल्यानंतर मला किती आनंद झाला असेल कल्पना करा ना. कारण कीर्तन म्हटलं की नंतर रिटायरमेंट नंतर ऐकायची गोष्ट आहे असा समज समाजामध्ये आहे. त्यामुळे आता या वयात कीर्तन ऐकायचं का म्हटलं, हो या वयातच यावं यात, मराठी भाषा आहे. या वयातच यावं यात, या वयात इथं आल्यानंतरच जीवनाची गोडी कळणारे, आयुष्याचं गमक कळणारे, संतांच्या तत्वज्ञानाने जीवनाचा उद्धार आणि उत्कर्ष झाल्याशिवाय राहणार नाही. अतिशय सुंदर आणि पवित्र अशा प्रसन्न वातावरणामध्ये, प्रांगणामध्ये आजची ही सकाळची कीर्तन सेवा मानची हिलच्या या अतिशय सुंदर अशा विद्यानिकेतन मध्ये आयोजित केली आहे. दर महिन्याला आपण या कीर्तन सेवेचा आणि या ज्ञानदानाचा आनंद घेत आहात. मी मनापासून स्वतःला भाग्यवान समजते. इतकी गोड गायन क्षेत्रातली, वादन क्षेत्रातली, महाराष्ट्रातली नामवंत गायक वादक मंडळी आज साथीसाठी उपस्थित आहे. नेहमीप्रमाणे आमच्या दादांची उत्तम अशी ध्वनी व्यवस्था आहे. काही सांगावं लागत नाहीये मंडळींना, इतकी गोड नादब्रह्म आहे. आज इथं सरांची कशी उपस्थिती मला कळलं नाही, पण निवासकर सर सुद्धा खूप छान वाटलं पेटी पाहिल्या पाहिल्या. आणि हे काय, हे काम तर बोलायचंच काम नाही. अतिशय सुंदर नादब्रह्माची गोड. म्हणजे काहींचा पखवाज वाचतो पण काहींचा बोलतो, तसं हे बोलणारं काम आहे. तुम्ही पाहताय फार वय नाहीये, तुमच्यासारखंच आहे, पण निर्जीव चांबड्यातनं सुद्धा उत्तम ध्वनी आपल्या सगळ्यांच्या हृदयाला हेलावून टाकेल असा गोड नाद. आणि महाराज मंडळींचा इतकी गोड चाल, इतकं गोड गायन, मनापासून सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन करते. सर्व आमच्या टाळकरी, या सगळ्या मुलींसाठी टाळ्या वाजवा बरं सगळे. आमची आनंद साधना, बरोबर ना, अध्यात्म साधना, आनंद साधना, हा आनंद सागर, हा अशा अभ्यासिकेचं किंवा अध्यात्म विद्येचं अतिशय सुंदर पद्धतीने उद्घाटन आज परमादरणीय वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ कीर्तनकार समन्वयाचार्य हरिभक्तीपरायण उद्धव महाराज मंडलिक बाबांच्या हस्ते आज इतकं छान उद्घाटन झालं. आणि तोही उद्घाटन सोहळा संपन्न झाला. प्रत्येक लेकराच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी आणि गाथा पाहिल्यानंतर ऊर अभिमानाने भरून आला. सर, मी नारदांच्या गादीवरनं अभिमानाने बोलू इच्छिते की भारतातल्याच नाही तर जगातल्या प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांनी, प्रत्येक शाळेच्या संस्थापकांनी इथं येऊन एकदा बघावं काय असते शाळा. मुलांची फक्त शैक्षणिक जडणघडण करता करता, अर्थार्जन प्राप्त करता करता अर्थपूर्ण जगणं राहून जातं. आणि ते अर्थपूर्ण कसं जगावं हे शिकवणारी ही शाळा आहे. मला खूप भाग्यवान, खूप आनंद वाटला आपल्या सगळ्यांचं दर्शन घेतलं. ही सगळी लेकरं पाहून परमादरणीय आज एवढ्या मोठ्या संस्थेचा डोलारा, इवलेसे रोप लावियले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी या न्यायाने, अतिशय सुरुवातीपासून सुरू केलेली ही संस्था आज 1990 सालापासून एवढ्या मोठ्या वटवृक्षाच्या स्वरूपामध्ये आज विस्तीर्णपणे विस्तारलेली आहे. मी मनापासून परमादरणीय शाळीग्राम होडकर सरांचे आभार व्यक्त करते, त्यांना धन्यवाद देते की आपण माझ्या भाग्यामध्ये हा योग आणून दिला की आपल्या सगळ्यांचं दर्शन मला प्राप्त व्हावं. सगळ्यांना वंदन करते. आमच्या तुळशी घेतलेल्या आमच्या मावशी आहेत, विणेकरी, सगळे टाळकरी मंडळी, संप्रदायाची काही निष्ठावंत अधिकारी, माझ्यापेक्षा वय, ज्ञान आणि अनुभव या सर्व बाबतीमध्ये ज्येष्ठ असलेली मंडळी आहेत, सर्व शिक्षक वृंद, पालक वृंद आणि आमचा विद्यार्थी समुदाय, सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन आणि सेवेला प्रारंभ. विठ्ठल निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये. निष्काम निश्चळी विठ्ठली विश्वास पाहो नये वास आणि कांची.
तुका म्हणे ऐसा कोणे उपेक्षिला, नाही ऐकी येला ऐसा कोणी, निष्काम निश्चळी विठ्ठली विश्वास, पाहो नये वास आणि कांची. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबारायांचा अतिशय सुंदर असा, मला वाटतं या अभंगावर कदाचित मागे पुढे निरूपण झालं असेल किंवा नसेल, नाही. कारण मला सरांनी एक अभंग सांगितला होता, बाळकाचे हाती पण ते बाळकाचे साठी पण ते हाती धरिली पाटी. या न्याय हा अभंग 2-3 वेळा झालेला आहे. कदाचित हाही अभंगाचं एखाद्या वेळी पारायण झालं असेल किंवा निरूपण झालं असेल असा अंदाज होता, पण नाही म्हणतायत सर. त्यामुळे 3 चरणांचा अत्यंत सुंदर, अत्यंत सोपा, जाताना प्रत्येकाने पाठ करून जाईत ना. मी विनंती करेन तुम्हाला सगळ्यांना की हा अभंग जाताना पाठच होऊन जाईल असा 3 चरणांचा अत्यंत सोपा, उत्कृष्ट, म्हणायला गेलं तर सोपा, अर्थाच्या दृष्टीने अत्यंत गहन असलेला जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय, वैराग्य राग रसिक, भागवत धर्माच्या कलशस्थानी विराजमान असणारे आणि गाथा नावाचं अत्यंत अजब असं रसायन तुम्हाला मला देणारे जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय, ज्याच्यामध्ये भक्ती आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे. या सगळ्याचा संगम ज्या एका ग्रंथामध्ये तुकोबारायांनी घातला, अशा गाथेचं वाचन आणि एवढंच नाही, शिक्षकांच्या मार्फत लेखी पारायण सुद्धा होतंय. केवढा मोठा योग आहे, किती आनंदाची गोष्ट आहे पहा ना. कारण ही अक्षर, ती अक्षरे नवती देखा, ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुनाला गी चित्कळिका प्रगटली असे. ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी काय, तुकोबांची गाथा काय, एकेका अक्षराला परतत्वाचा स्पर्श आहे. आम्ही विद्या ग्रहण करतोच, पण या विद्येबरोबर नीतीचं शिक्षण द्यावं, अध्यात्माचं शिक्षण द्यावं. संतांना कायम असं वाटलं की इथला समाज मन, मनगट आणि मेंदू या 3ही बाबतीमध्ये सक्षम असला पाहिजे, तो सजग असला पाहिजे. आणि या मातीमध्ये, या ज्ञानगंगेच्या या प्रवाहामध्ये हे काम केलं जातंय. अतिशय सुंदर पद्धतीने असलेलं हे वातावरण. म्हणून तुकोबारायांच्या या अभंगाचं औचित्य, जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबारायांचा 3 चरणांचा अभंग. एकसारखे शब्द वापरले पण आम्हाला निष्ठा शिकवली. भक्ताकडे असणारी अंतर्लक्षणं आणि भक्ताची बाह्य लक्षणं या दोन्हीचा सांगोपांग विचार करत तुकोबारायांनी, मग तो देवभक्त असू दे, देशभक्त असू दे किंवा धर्मभक्त, राष्ट्रभक्त असू दे, भक्तांनी नेमकं असावं कसं याचा वस्तुपाठ या अभंगात दिलाय. विठ्ठल निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार, हे वर्म चुको नये. शब्दांची रेलचेल महाराजांनी खूप सुंदर केली. आपण सगळी मंडळी अगदी अगदी पहिलीच्या वर्गापासून कॉलेजची विद्यार्थिनी, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आपण सगळे इथे उपस्थित आहात. काही संख्येने पालक वर्ग उपस्थित आहे. सगळ्या वयोगटाला तुकोबारायांचा हा अभंग अगदी सार्थ आणि अगदी सूचक असा अभंग आहे. संतांनी आम्हाला काय दिलं, महाराज म्हणाले, काय सांगू आता संतांचे उपकार, ठेवीता हा पायी जीव थोडा. जीव जरी ठेवला मज निरंतर जागविती, आम्हाला जाग करण्याचं काम संतांनी कायम केलं. उपनिषदांची व्याख्या आहे बघा, स्वामी विवेकानंदांचं आवडतं विधान होतं, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्य बोधत म्हणाले. आधी उठा, जागे व्हा आणि आपल्या ध्येयासाठी चालत राहा, प्राप्त करा ध्येय. उपनिषदकार म्हणाले उत्तिष्ठत जाग्रत. आता उपस्थित असलेल्या सगळ्या माझ्या मित्रपरिवाराला, या सगळ्या विद्यार्थ्यांना मी एक प्रश्न विचारते की आधी उठतो आणि मग जागतो की आधी जागतो आणि मग उठतो आपण? तुम्ही जागे आहे ना सगळे? हा, आपण आधी जागतो आणि मग उठतो का उठल्यावर जागतो? नाही. पण आमची परंपरा आणि आमचं तत्वज्ञान इतकं सामर्थ्य संपन्न आहे ना, उठलेल्याला जाग करणारी आपली परंपरा आहे. जागल्यानंतर आम्ही उठणारच आहे, उठून चालायला लागणार आहे, पण चालणाऱ्या माणसाला धावायला लावणारी, उठणाऱ्या माणसाला जाग करणारी, म्हणजे खऱ्या अर्थी देहाच्या झोपेबद्दल कुणीच विधानं केली नाहीत. आमच्या मनाला आलेली मरगळ, आमच्या मनाला आलेलं नैराश्य घालवण्याकरता संत मांदियाळींनी भरपूर मोलाचा वाटा या सगळ्या महाराष्ट्राच्या किंबहुना
संपूर्ण भारतभूमीच आमची देवभूमी आहे असं म्हटलंय ना. कशा अर्थी देवभूमी आहे? देवतांनी इथं जन्म घेतले, अवतार घेतले, ही देवभूमी आहे. कुठल्याही देवानी तिकडे दुसऱ्या देशामध्ये अवतार घेतलाय असं आपण ऐकलंय, पाहिलंय. आपली पुराणं, आपल्या कथा सगळ्यांना सगळं माहितीये. दशावतार प्रसिद्ध आहेत आपले, 10 अवतार आहेत भगवंतांचे. श्रीमद भागवत महापुराण ग्रंथामध्ये भगवंताचे 24 अवतार सांगितलेत. पण देवानी अवतार घेतले ते या आपल्या भूमीत, म्हणून ही भूमीच देवभूमी आहे. या भूमीचं काळीज आहे अध्यात्म. म्हणून आपण भौतिक प्रगती कितीही करूया, कितीही शिक्षण जरी घेतलं, कितीही भौतिक विकास केला, तरी आमचं बेसमेंट असलं ना अध्यात्माचं, की मग आमचं जीवन चुकणार नाही. ते संतांना माहिती होतं. म्हणून या देवभूमीमध्ये संत अवतीर्ण झाले, देवच संत रूपाने अवतीर्ण झाले. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. प्रत्येक कुळात, प्रत्येक जातीत संतांनी अवतार घ्यावा. आणि ही भूमी अशी तशी नाहीये. महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी गदी माडगुळकर, गदिमा, त्यांचं विधान आहे, त्यांची वाक्य आहेत आणि सगळ्यांच्या परिचयाचे असतील आपल्या. कर्तव्य तक्ष भूमी सीता रघुत्तमाची. काय घडलं या भूमीमध्ये? रामायणे घडावी येथे पराक्रमाची. शिर उंच उंच व्हावे हिमवंत पर्वतांचे. आचंद्र सूर्य नादो स्वातंत्र्य भारताचे. हे राष्ट्र देवतांचे म्हणा, हे राष्ट्र प्रेषितांचे. आचंद्र सूर्य नादो स्वातंत्र्य भारताचे. हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे. आचंद्र सूर्य नादो स्वातंत्र्य भारताचे. येथे नसो निराशा थोड्या पराभवाने. पार्थास बोध केला येथेच माधवाने. हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे. आचंद्र सूर्य नादो स्वातंत्र्य भारताचे. स्वातंत्र्य भारताचे. स्वातंत्र्य भारत माता की. हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे. कुरुक्षेत्रावर धर्मयुद्धामध्ये परमात्मा गोपाल कृष्णांनी अर्जुनाला काय सांगितलं? भगवद्गीता सांगितली. ती या भूमीमध्ये सांगितली. अर्जुनाचं निमित्त करून तुम्हाला मला संभ्रांत झालेल्या जीवाला भगवद्गीतेचं तत्वज्ञान गोपाल कृष्णांनी दिलं. त्याच भगवद्गीतेवर भाष्य केलं प्राकृतामध्ये संत श्रेष्ठ कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबराय. भावार्थ दीपिका असं त्याला नाव दिलं. अभंग गाथा तुकोबरायांची. समर्थ रामदास स्वामींचा मनोबोध आणि दासबोध. आत्माराम अमृतानुभव. चांगदेव 65 ज्ञानोबरायांची. नामदेव गाथा. नाथांचं अनेक प्रकारचं तत्वज्ञान संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांचं. या सगळ्या वाङ्मयातनं आम्हाला अत्यंत सुंदर असं रोकडा व्यवहार आणि डोळस अध्यात्म संतांनी आम्हाला शिकवले. बरं, काय आहे अध्यात्म, काय आहे निष्ठा, काय आहे भगवत भक्ती? फक्त गळ्यामध्ये टाळ घ्यायचे आणि टाळ कुठं तासन तास बसायचं म्हणजे भक्ती गाव. संतांना ही भक्ती अपेक्षितच नाहीये. तासन तास मंदिरात देवा पुढं फक्त टाळ कुटत बसणं ही अपेक्षा नाही. म्हणून भागवताचा संदेश आहे, कर्मेव गुरुरीश्वरः. कर्मामध्ये ईश्वर पाहिला. माऊलींनी अशी ओंजळ भगवंताच्या चरणावर वाहिली. अगा सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा. पूजा केली होय अपारा तोषा लागी. स्वकर्म कुसुम, स्वतःच्या कर्माची फुलं भगवंताच्या चरणावर व्हायची आहेत. किती सुंदर विचार आहे बघा. आपण जे जे कर्म करू ना ते देवाच्या चरणावर व्हायचंय. आता असं म्हटलं की नाही, माणसं आपल्या सोयीप्रमाणे अर्थ घेतात. स्वामी समर्थ म्हणले, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. आता चोरांनी चोरी करताना असा विचार करावा,
काही हरकत नाही म्हणले, घालूया आपण दरोडा. स्वामी म्हणले भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. चालेल का हो असं? नाही. म्हणून शब्द वापरला ज्ञानोबरायांनी, सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. पण सत्कर्म हा शब्द संतांनी वारंवार वापरलाय आपल्या सगळ्या वाङ्मयामध्ये. आणि या कर्मा पाठीमागची आपली निष्ठा प्रत्येकाने तपासावी असं संतांना वाटलं. म्हणून दंडवत घालून तुमच्या माझ्या हिताचा, तुमच्या माझ्या कल्याणाची कामना संतांनी केली. बघा, आपण सगळी मंडळी आता इथं लहान लहान, अगदी लहान लेकर आहेत. आपण शाळा कॉलेजचं उत्तम शिक्षण घेता आहात. मोरोपंत नावाचे एक पंडित साहित्य म्हणजे पंत साहित्यातले एक कवी होऊन गेले. ते म्हणाले, विद्येनेच मनुजा आले श्रेष्ठत्व या जगा माझी, न दिसे एकही वस्तू विद्येने या असाध्य आहे जी. विद्या नाम नरस्य रूपमधिकं प्रच्छन्न गुप्तं धनम, विद्या भोग करी यश सुख करी, विद्या गुरुणां गुरु. विद्या बंधुजनो विदेश गमने, विद्या परम दैवतम, विद्या राजसु पूजिता न तु धनम, विद्या विहीन पशु. माहितीये ना भर्तृहरींचा विद्येचं महत्व सांगणारा. शिकलात का आपण? कुणीतरी म्हणत होता आता सोबत. संस्कृत विषय आहे आपल्याला. हा, काय कोण आहे ही विद्या? तुमची माझी मैत्रीण, शेजारीण? नाही. विद्या नाम नरस्य रूपमधिकम, नराचं, पुरुषाचं, व्यक्तीचं खरं रूप आहे विद्या. त्यामुळे विद्वान सर्वत्र पूज्यते, सगळीकडे विद्वानाची पूजा होते. त्यामुळे अशी विद्या प्राप्त करणारी आपण सगळी मंडळी आहात. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. गोपालकृष्ण म्हणतात, विद्येशिवाय या जगाच्या पाठीवर दुसरी कुठलीच गोष्ट पवित्र नाहीये. आणि इतकं पवित्र काम या भूमीत चालतंय आज ज्ञानगंगा या विद्यानिकेतनामध्ये. दर महिन्याला आपण कीर्तन श्रवण करता आहात महाराष्ट्रातल्या नामवंत कीर्तनकारांची. विठ्ठल 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 दर महिन्याला महाराष्ट्रातले अनेक प्रथितयश नामवंत विद्यावाचस्पती असलेले अनेक कीर्तनकार आपण इथं त्यांना पाहताय. श्रोते हो, खरंच भाग्य आहे आपलं. का माहितीये का? काय यांचा आधार घ्यायचा, काय या संतांच्या वाटेवर यायचं, काय या मुठींचा आधार घ्यायचा. कारण आपल्या मुठी लहान आहेत म्हणाले. एक लहान मुलगा होता, आई बरोबर शाळेत निघाला. बाजारात जात असताना किराणा मालाच्या दुकानामध्ये आईनं सगळं सामान त्या दुकानदाराकडून पिशवीत भरून घेतलं. आणि तो लहान मुलगा होता, अगदी दुसरी तिसरीतला. तो आई बरोबर, शाळा सुटल्याबरोबर आई बरोबर आता घरी निघाला होता. दुकानदारांनी त्या पोराकडे बघितलं आणि त्या मुलाला सांगितलं, बाबा तुला चॉकलेट पाहिजे का? तो म्हणला, नको काका मला. आता मी पाहिजे का विचारतोय आणि तो नको म्हणतोय म्हटल्यानंतर बाळ किती हुशार आहे. हा, मग ते काका त्याच्यावर खुश झाले आणि म्हणाले, अरे घे घे, तुझ्या हाताने घे, तुझ्या हाताने घे, तुझ्या हातात तुझ्या मुठीत मावतील तेवढी चॉकलेट घे तू. तिथं अशा बरण्या ठेवल्या होत्या समोर. तो मुलगा तुमच्यासारखा होता हुशार. तो म्हणला, नको मला काका चॉकलेट. डॉक्टर सांगतात चॉकलेट खायचं नाही. नको मला चॉकलेट नको म्हणाले. अरे ऐक माझं, किती गुणी बाळ आहे रे, तुला धर म्हणतोय आणि तू घेईनास. तो मुलगा हुशार होता. तो म्हणला, काका तुम्हाला द्यायचंच आहे ना चॉकलेट मला, एक काम करा ना, तुमच्या हाताने द्या, तुमच्या हाताने द्या. त्या दुकानदारांनी बरडीचं झाकण उघडलं आणि स्वतःच्या दोन्ही मुठी भरून त्या पोराच्या हातामध्ये चॉकलेट्स दिले. त्यांनी स्वतःच्या शर्टच्या खिशामध्ये, पॅन्टच्या खिशामध्ये सगळे चॉकलेट भरून घेतले आणि निघाला. आई म्हणली, कार्ट्या, तुला ते काका म्हणत होते तुझ्या हाताने चॉकलेट घे, तू का नाही घेतले? तो म्हणला, आई माझी मूठ मोठी का दुकानदाराची मूठ मोठी? विठ्ठल विठ्ठल मला काय म्हणायचंय तुम्हाला कळलं. कुणाच्या मुठीतनं खाऊ जास्त मिळणार आहे की नाही? मोठ्यांची मूठ मोठी असते. आपण लहान मंडळी आहोत, मोठ्या मुठीचा आधार का घ्यावा लागेल? म्हणून मी भाग्य आहे आपल्या सगळ्यांचं असं का म्हटलं. शाळीग्राम सरांना, होडकर सरांना इतके धन्यवाद द्यावेत, इतके धन्यवाद द्यावेत की इतका विलक्षण आणि इतका अद्भुत उपक्रम आपल्या शाळेमध्ये ते राबवतायत. आज
सगळ्या परंपरांची जननी असलेलं आणि सगळ्या परंपरांना सार्थ अभिमानाने आमच्या समोर मिरवणारं एक माध्यम आहे भक्तीचं, कीर्तन माध्यम. कलियुगाचं अत्यंत सुंदर असं साधन की जे आपल्याला आतही बघायला शिकवतं आणि बाहेरही बघायला शिकवतं. त्यामुळे सध्या आम्ही सगळे बहिर्केंद्री झालो ना, म्हणून आमच्या मुठी लहान आहेत, आम्हाला मोठ्यांच्या मुठीचा आधार घ्यावा लागेल. आम्हाला उत्तम खाऊ खायचंय. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणले, जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर तेते. मग हे सगळं जर आम्हाला स्वीकारायचं असेल तर संतांच्या मुठी लागतील, महापुरुषांच्या मुठी लागतील आणि त्यांच्या मार्गाने जर आपण गेलो तर आम्ही आमच्या जीवनाच्या उत्तम ध्येयापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरायांच्या या अभंगाचं 3 चरणांचा अभंग आहे. या अभंगाचं प्रयोजन आहे की जे तुकोबराय आम्हाला भक्ती करत असताना त्या भक्तीमध्ये नेमकं काय काय असलं पाहिजे, भक्त्याची अंतर्लक्षणं नेमकी काय आहेत, भक्ताची बाह्य लक्षणं नेमकी काय आहेत हे सांगत असताना अत्यंत सुंदर शब्दांनी अभंगाची सुरुवात करतात. अभंगाच्या प्रथम चरणापासून निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, 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 निर्धार हे वर्म चुकोणाये, निर्धार हे वर्म चुकोणाये, निष्कामनी चल विठ्ठल विश्वास, निष्कामनी चल विठ्ठल विश्वास, निर्धार हे वर्म चुकू नये, निर्धार हे वर्म चुकू नये, निष्कामनी चल विठ्ठल विश्वास, निष्कामनी चल विठ्ठल विश्वास, हा निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुको नये, निर्धार हे वर्म चुको नये, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये, निर्धार हे वर्म चुकू नये. क्या बात. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुको नये. शब्द वापरला निष्ठा, भाव, भक्ताचा स्वधर्म आणि निर्धार हे वर्म चुको नये. मी म्हटलं मग अशी अभंग जाताना पाठच करून जा. एक एक शब्द इतक्या ताकदीचा आहे, एकेका अक्षरात आहे माझा रमाकांत तुकोबराय म्हणतात. महाराज एवढ्या प्रचंड अभंग संख्येने आम्हाला गाथा देतात आणि एवढं सगळं करून काय म्हणले माहितीये, तुका म्हणे मज बोलवितो देव, अर्थ भाव गुह्य तोची जाणे. सगळं माझ्याकडून देवानी करून घेतलं म्हणाले, मी नाही केलं. आपण जरा जरी काही केलं तरी मी केलं म्हणून लगेच आपल्या स्वतःकडे श्रेय घेतो की नाही. देव आम्हाला एरवी नाही आठवत, आम्हाला देव अवघड पेपर दिवशी आठवतो. गणित इंग्रजीचा पेपर म्हणजे मी माझं सांगते, राहू दे तुमचं नाही सांगत, की आपोआप मारुतीच्या देवळाकडे पावलं जायची, आज वाचव बाबा, नाही का. देव आम्हाला संकटात आठवतो, एरवी नाही आठवत. पण संतांनी क्षणाक्षणाला त्याचं स्मरण केलं, क्षणाक्षणाला. प्रचंड निष्ठा भगवंताविषयी, आणि निष्ठा या शब्दाचा अर्थ आहे खर तर श्रद्धा असा जर आपण घेतला
तर आचार्य जगद्गुरु शंकराचार्यांनी श्रद्धेची व्याख्या सांगितली, शास्त्रेषु गुरुवाक्येषु अतीव विश्वासः सा श्रद्धा म्हणाले. कशाला श्रद्धा म्हटलं? शास्त्रेषु शास्त्र प्रमाणावर, वचनावर, गुरुवाक्येषु स्वतःच्या गुरूंच्या वचनांवरती. आता गुरुनिष्ठा राहिली नाही, गुरूंवर विश्वास राहिला नाही. शास्त्रेषु गुरुवाक्येषु अतीव विश्वासः सा श्रद्धा. श्रद्धेची व्याख्या सांगितली. परत सांगते, श्रद्धा नावाची आपल्यापैकी असलेली कुणी मुलगी नाही. श्रद्धा कशाला म्हणायचं? अंतःकरणामध्ये असलेली अशी भावना आहे की विश्वासाची भावना आहे. आपली श्रद्धा असावी कुणावर? भगवंतावर. आपली श्रद्धा असावी कुणावर? माता पित्यांवर. आपली श्रद्धा असावी कुणावर? आपल्या आचार्यांवर, आपल्या गुरुजनांवरती. मग तिथे असलेला पूर्ण विश्वास, तिला श्रद्धा म्हटलंय. आणि तुकोबरायांनी शब्द वापरलाय निष्ठा. श्रद्धेची अजून एक वरची पातळी आहे, ती म्हणजे निष्ठा आहे. आता आपल्यापैकी बरीच मंडळी मेडिकलचं शिक्षण घेत आहेत. शैक्षणिक, वैद्यकीय आणि औद्योगिक असं सगळं शिक्षण इथं या सगळ्या या निकेतनामध्ये मिळतंय आपल्याला. भावी डॉक्टर आहात आपण सगळी मंडळी, बरोबर ना? मग डॉक्टरवर आमचा फार विश्वास असतो की नाही? आम्ही जर आजारी पडलो तर कधी न आठवणारा तो डॉक्टर नावाचा देव आपल्याला आठवतो. आपण डॉक्टरांकडे जातो, डॉक्टर लिहून देतात प्रिस्क्रिप्शन, ते घेऊन आपण लगेच मेडिकलमध्ये जातो. आपल्याला बऱ्याच जणांना ते अक्षर नाही कळत खरं, पण तरी पण आपण मेडिकलमध्ये जातो, त्यांना ते कागद दाखवतो, लगेच त्या गोळ्या घेतो आणि आपल्या घरी येऊन देवापुढे ठेवतो. हळदी कुंकू आपलं रोज व्हायचं त्या गोळ्या औषधांना, बरोबर ना? असं करतो का आपण? नाही करत. आपण ती गोळ्या औषधं, जेवढा कोर्स आपल्याला डॉक्टरांनी सांगितलाय तो सगळा कोर्स आपण घेतो. 4 दिवस, 5 दिवस, 8 दिवस, जे काही असेल ते. ती सगळी औषधं गोळ्या आपल्याला घ्यायची असतात का? आपला डॉक्टरवर विश्वास आहे. आपला डॉक्टरवर विश्वास आहे. मला फरक पडला पाहिजे, मला गुण आला पाहिजे. एखादा अंतराळवीर असतो, तो अंतराळात जातो. सुनीता विल्यम्स, कल्पना चावला सारख्या अंतराळवीर, वीरांगना अंतराळात जातात आणि तिथून सॅटेलाइट्सद्वारे सगळी चित्र आपल्याला उपग्रहांच्या माध्यमातून पाठवली जातात आणि आम्ही ती चित्र पाहतो. मंगळावर अमुक अमुक आहे, चंद्रावर अमुक अमुक आहे, हे आम्हाला खाली बसून कळतं. आम्ही त्यावर काय ठेवतो? जागेत ना आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. आपण असं म्हणतो का मी कुठं बघितलंय जाऊन? आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. अरे खरंच हे असलं पाहिजे. एखाद्यानी विषाची बाटली आपल्या समोर धरली आणि सांगितलं हे विष आहे बरं का, विष, हे प्यायल्यावर माणूस मरतो, असं जर म्हटलं तर आपण म्हणू हो असेल असेल बाबा. आपण असं म्हणतो का? मी कुठं बघितलंय, पिऊन बघू बरं, 2 थेंब मी पिऊन बघतो. नाही, आपण विषावर सुद्धा विश्वास ठेवतो. माझा मुद्दा नीट ऐका. आपण डॉक्टरवर विश्वास ठेवतो, आपण एखाद्या शास्त्रज्ञावर विश्वास ठेवतो. कितीतरी शास्त्रज्ञांनी शोध लावता 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 सुरुवातीला असं कळलं मोठी आकाशगंगा गॅलेक्सी आहे. त्यानंतर असं कळत गेलं एक नाही, अशा अनंत आकाशगंगा आहेत या ब्रह्मांडामध्ये. इन्फिनिट शब्द वापरला, अनंत आकाशगंगा आहेत. आणि आम्ही ज्याच्या सत्तेने हा सगळा व्यवहार चालू आहे त्या एका शक्तीला आमची संत परंपरा काय म्हणते माहितीये? अनंत कोटी ब्रह्मांड नायक. अनंत आकाशगंगा या ब्रह्मांडामध्ये आहेत हे शास्त्रज्ञ आम्हाला सांगतात. पण त्या अनंताचा सुद्धा ब्रह्मांडाचा नायक असलेला जो आहे ना, ती चैतन्य रूपी शक्ती, जिला तुकोबा विठ्ठल म्हणतात, कुणी कृष्ण म्हणतं, कुणी राम म्हणतं, कुणी गणपती बाप्पा म्हणतं, कुणी महाकाली म्हणतं. पण ती चैतन्यमयी शक्ती, तिच्यावर नेमका आमचा विश्वास नाही. आमचा सगळीकडे विश्वास आहे, आमचा संतांवर विश्वास नाही. म्हणून तुम्हा सगळ्यांचं का कौतुक, आपण दर महिन्याला संत विचार ऐकताय मुलांना. खरंच खूप मोठं भाग्य आहे. आणि आपल्यापैकी उगीच जबरदस्तीने कोणी बसत असेल तर आजपासून खरंच ठरवा की हे माझ्या हिताचं आहे, हे माझ्या कल्याणाचं आहे. महिन्यातून 1 दिवस 2 तास मी इतकं सुंदर कीर्तन मला महाराष्ट्रातल्या खूप मोठ्या लोकांकडून ऐकायला मिळतंय, हे माझं अहोभाग्य आहे. नामदेव महाराज म्हणले, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आज आमची पावलं आमच्या लेकरांची, म्हणजे शहरात तुम्ही आज ग्रामीण भागात असून सुद्धा शहरातल्या लोकांची, मुलांची पावलं इकडं सहजासहजी वळत नाहीत. असा समज असतो की ज्याला काहीच जमत नाही त्यांनी धोतर नेसावं. म्हणजे जे बॅकवर्ड आहेत ना, ज्याला काहीच कळत नाही, अडाणी असतात, त्यांनी ते धोतर नेसतात.
पण सर मगाशी मला म्हणाली की इथे या शाळेमध्ये आता विद्यार्थ्यांच्या अंगावर धोतर आणि झब्बा कुर्ता दिसेल, डोक्याला टोपी दिसेल, कपाळाला गंध दिसेल. किती आनंद आहे. आम्ही भारत भूमीचे सुपुत्र आहोत. आम्ही देवभूमीत जन्माला आलो. धन्य भूमी पुण्य देश जेथे वैष्णवांचा वास. किती भाग्यवान आहे. या भरतखंडामध्ये जन्म घ्यायला अनेक जन्मांची पुण्याई लागते आणि आम्ही पुण्यवान आहोत. अशा माता पित्यांच्या अशा मातीमध्ये आपण जन्माला आलो की जी माती उत्सव प्रिय आहे, उत्साही आहे, संत विचारांनी सिंचित झालेली आहे. पण थोडं पाश्चिमात्यकरणाचं वारं आपल्याकडे आल्यामुळे सगळंच बघ बिघडत चाललं, बदलत चाललं. म्हणून पुन्हा एकदा नव्याने आज पुन्हा एकदा या सगळ्याचं बीजारोपण म्हणजे सुसंस्कृत आणि सुसंघटित व्हावं, एकत्रित यावं. इतक्या सुंदर पद्धतीने विचारांचा एक आचारांचा परिपाक तयार व्हावा, इतक्या सुंदर पद्धतीने हातात घेतलेलं हे असिधारा व्रत. संतांची हीच तर अपेक्षा आहे तुमच्या माझ्याकडून. दुसरं काय हवंय संतांना सांगा ना. बरं, दंडवत घालून कामना केली आणि आम्हाला सांगितलं खरा भक्त कसा असतो, त्या भक्ताची लक्षणं काय असतात. निष्ठावंत भाव. भक्ताकडे सगळ्यात पहिली असावी ती निष्ठा. कुठली निष्ठा, कसली निष्ठा. सध्या निष्ठा हा शब्द तुम्हाला सगळ्यांना माहितीये, मी काही नव्याने सांगत नाहीये. वापरून वापरून गुळगुळीत केलाय शब्द हा. पण तुकोबरायांनी ज्या वजनाने शब्द वापरला ना निष्ठा, त्याचा अर्थ खूप वेगळा आहे. आम्ही इतका शब्द वापरला, इतका वापरला, उठसूट हा शब्द आम्ही वापरू लागलो. देशनिष्ठा, पतिनिष्ठा, गुरुनिष्ठा, अजून धर्मनिष्ठा, आपल्या कामावरची निष्ठा, अजून सांगू का पक्षनिष्ठा. आज मी तुम्हाला अमुक अमुक पक्षाबद्दल सांगेन असं सगळं म्हणणं व्यक्त करणारी अनेक मंडळी असतात. या पक्षासारखा पक्ष पण तुमचा कितवा पक्ष असं म्हणावं लागतं, असं विचारावं लागतं पक्षनिष्ठेविषयी बोलणाऱ्या माणसालाच. निष्ठा शब्द वापरून गुळगुळीत केला. पण तुकोबरायांची निष्ठा काय होती माहितीये. वाटेल ते झालं तरी चालेल. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, पांडुरंगी दृढ भावो, पांडुरंगी दृढ भावो. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव. नामदेव महाराज म्हणले देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. देह गेला तरी चालेल. देहापेक्षा देव महत्वाचा वाटला. देहापेक्षा आज देवाला मानणारी माणसं थोडी कमी आहेत. बाबा महाराज सातारकर म्हणायचे तुम्ही देवाला माना किंवा मानू नका, त्यांनी तुम्हाला मानले एवढं तरी माना. देवाला मानत नाही आपण. देवाला माना किंवा मानू नका, पण त्यांनी तुम्हाला मानले एवढं तरी माना. कारण ज्या दिवशी तो तुम्हाला मानणार नाही त्या दिवशी तुमच्या घरासमोर गर्दी जमेल. माणसं म्हणतील उचला आता झालं यांचं काम. मग 4 जण लागतात, खांद्यावर न्यावं लागतं नाही का. म्हणून आहेत तोपर्यंत आपल्या आतमध्ये असलेली एक प्राणशक्ती आहे, चैतन्य शक्ती आहे. तिला डॉक्टरी भाषेमध्ये जठराग्नी म्हटलंय. आणि भगवान गोपाल कृष्ण काय म्हणतात माहितीये का. अहम वैश्वानरो भूत्वाम प्राणिनां देहमाश्रिताः. जेवायला बसलात की पहिली अन्नाची आहुती जाते कुठं, त्या अग्नीला. आतमध्ये अग्नी आहे की नाही सांगा डॉक्टर मंडळी, आहे की नाही अग्नी आतमध्ये. मग आतमध्ये अग्नी आहे, तो प्रज्वलित आहे, तो पेटलेला आहे, म्हणून आपल्याला भूक लागते. आणि आपल्याकडे परंपरेने एक श्लोक म्हणायला शिकवलाय. भोजन करताना आपल्याकडे श्लोक म्हणायची पद्धत आहे. तुम्ही म्हणता का सगळे. कुठला म्हणता. वदनी कवळ घेता. हा हा वा. रघुवीर समर्थ. बरोबर. आता इथं काय आपल्या सुरुवात नाही करायची, काही वाढलेलं नाहीये. तुम्ही छान श्लोक म्हटला. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन. हवन शब्द वापरला की नाही. मग हवन कुठं करतो आपण. यज्ञात करतो. हवन यज्ञात केलं जातं. परिणाम काय होतो. हे यज्ञ कर्मच आहे. आपण जेवतो, आपल्याला भूक लागते, आतला अग्नी प्रदीप्त होतो, प्रज्वलित होतो, म्हणजे आपण ती अन्नाची आहुती पोटात घेतो, त्या यज्ञात टाकतो जठराग्नीमध्ये. कुठपर्यंत ही वरची आहुती आहे, जोपर्यंत आतला अग्नी पेटलेला आहे
एकदा का आतला अग्नी थंड झाला की मग बाहेरचा अग्नी असतो. लोक म्हणतात उचला. मग बाहेरून अग्नी लावण्याच्या आधी आपण आतला अग्नी समजून घेतला पाहिजे, नेमका काय आहे, कोण आहे ते चैतन्य शक्ती. त्या चैतन्य शक्तीचा अत्यंत निष्ठेने माऊलींना सुद्धा लढा लागला होता. आणि माऊली त्या चैतन्याला आवाज देतात, माझ्या जीवाचा तू जीव आहेस. जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा, जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा, जीवित जगवा प्रेम भावाची या भावा, जीवित या जीवा प्रेम भावाची या भावा. तुझा वासुनी केशवा, तुझा वासुनी केशवा, अनुनावडे जीवे अनुसरणी ये, अजूनी कान ये, जीवे अनुसरणी ये, अजूनी कान ये. तुझं वाचनी केशवा, तुझं वाचनी केशवा, अनुनावले जीवे अनुसरणे अजून काळे, जीवे अनुसरणे अजून काळे. जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा. आतमधला जो जीवातला जीव आहे ना, कोण असतो? मग तो म्हणाले मी आहे. आपण त्याला मी म्हणतो, त्याला वेदांताच्या भाषेमध्ये कुटस्थ चैतन्य म्हटलंय. आणि तोच ओळखायचंय आपल्याला. मी कोण? आचार्य म्हणाले कोहम कथमिदम जातम को वै कर्तास्य विद्यते. मी कोण? हु आय एम, व्हॉट इज द मिशन ऑफ माय लाईफ. मी कोण? आपण कधी विचारतो का स्वतःला मी कोण, मी कोण, मी कोण? विचारा बरं, सारखे प्रश्न विचारायचे. मी कोण? तुम्ही म्हणाल ताई काही पण काय सांगताय, मी कोण, माझं नाव अमुक अमुक अमुक, झालं मी कोणचं उत्तर. नाही, परत विचारायचं मी कोण. मग काय उत्तर मिळेल? मी अमक्या अमक्याची मुलगी, अमक्या अमक्याचा मुलगा. अजून एकदा विचारायचं मी कोण. मग मी या गावचा. परत एकदा विचारायचं मी कोण. महाराष्ट्र राज्य आहे माझं. मी कोण? मी भारताचा नागरिक आहे. मी कोण? असं करता 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 आपल्याला काय उत्तर मिळेल माहितीये का? अहम ब्रह्मास्मी. मी ब्रह्म आहे, मी तो आहे, मी भगवंताचा अंश आहे, मी त्याचंच एक रूप आहे. म्हणून माणसाचा भगवंताकडे जाणारा एक प्रवास झाला पाहिजे. तुम्हाला एक गोष्ट सांगते, परवा गणपती उत्सवात आपल्याकडे पार पडला. गणपतीची एक छान मूर्ती एक शिल्पकार घडवत होता. दगडातनं मूर्ती घडवण्याचं काम चालू होतं. आणि ओबड धोबड असे टोकेरी पडलेले तिथं दगड होते. आणि तो मूर्तिकार त्या दगडातनं मूर्ती घडवत होता गणपती बाप्पाची. अतिशय सुंदर मूर्ती घडवली. पण ती मूर्ती पाहिली आणि माझ्या मनात एक प्रश्न आला. मी आपलं त्यांना विचारून टाकलं, म्हटलं काका एवढी सुंदर माझ्या गणपती बाप्पाची मूर्ती त्या इतक्या ओबड धोबड दगडातनं तुम्ही केलीच कशी? माझा आपला वेड्यासारखा प्रश्न होता. पण ते म्हणले तुमच्या भाषेत सांगू का? म्हटलं सांगा. ते म्हणाले त्या दगडामध्ये आधीच मूर्ती होती. त्या दगडामध्ये आधीच गणपती बाप्पाची मूर्ती होती. फक्त त्या मूर्तीला नको असलेला भाग मी छिन्नी आणि हातोड्याच्या साह्याने काढून टाकला. आतमध्ये मूर्ती आपोआप तयार झाली. मग मला कळलं, अरे छिन्नी हातोड्याचा घाव करी दगडाचा देव, खाई दैवाचे तडाखे त्याचं माणूस आहे नाव. आमचा देवत्वाकडचा जर प्रवास व्हायचा असेल, आमच्या निष्ठा जर पक्क्या व्हायच्या असतील ना, तर आम्हाला सुद्धा अनेक प्रकारचं सगळं घाव सोसावे लागतील. त्या दगडाला तो मूर्तिकार ठोकतोय, घासतोय, तासतोय, कोरतोय आणि शेवटी तीच हत्यारं त्याच मूर्ती समोर ठेवून प्रार्थना करतो, त्वम ब्रह्मास्त्वम रुद्रस्त्वम अग्निस्त्वम. मग तो दगड नाही राहत, तो देव बनतो. तसे आमची निष्ठा पक्की असेल ना, तर आमचाही प्रवास मनुष्यत्वाकडून देवत्वाकडे झाल्याशिवाय राहत नाही. तुकोबरायांची निष्ठा इतकी पक्की होती, वाटेल ते झालं तरी चालेल, तुटो हे शरीर, फुटो हे मस्तक, नामाचा गजर सोडू नये महाराज म्हणतात. समाजाने दिलेला सगळा छळ हसत हसत सहन केला या मंडळींनी. का हो? निष्ठा पक्क्या होत्या. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुको नये. अनेक प्रकारचे भाव शास्त्रकारांनी सांगितलेत. दास्य भाव आहे, सख्य भाव आहे, शांत भाव आहे, वात्सल्य भाव आहे आणि माधुर्य नावाचा एक भाव आहे. मग या सगळ्या भावांवर आरूढ असलेला जो खरा भक्त असतो ना, त्याची निष्ठा किती पक्की असावी. त्रिभुवन भागवतकार म्हणाले, वाटेल ते झालं तरी चालेल, आकाश
आकाश कोसळलं तरी त्या आकाशावर, त्या कोसळलेल्या ढिगावर मी उभा राहीन, असे महापुरुष म्हणत होते. मग ते लोकमान्य टिळक असू दे, स्वातंत्र्यवीर सावरकर असू दे, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, अनंत कान्हेरे, हे सगळे भगवद्गीता हातात घेऊन फासावर गेले. वंदे मातरम हा महामंत्र होता त्यांचा. निष्ठा पक्क्या होत्या. वाटेल ते झालं तरी चालेल, देह गेला तरी चालेल, पण तरी सुद्धा आम्ही आमचा मार्ग नाही सोडणार. निर्धार हे वर्म चुको नये. आणि मग हे सगळं असताना भक्ताकडे अजून कुठल्या गुणांचा उहापोह किंवा समावेश असला पाहिजे? तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. निष्काम निश्चळ विठ्ठल विश्वास, 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 निष्काम निश्चळ विठ्ठल विश्वास. पाहून येवास आणि कांची, पाहून येवास आणि कांची, आणि कांची निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास. पाहून येवास आणि कांची, पाहून येवास आणि कांची, निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, विठ्ठली विश्वास, विठ्ठली विश्वास. निष्काम निश्चळी विठ्ठली विश्वास, पाहो नये वास आणि कांची. एकदा एका मार्गावरनं चालायचं ठरवलं ना, तर आमच्याकडे निष्कामता असली पाहिजे. आम्ही सध्या सगळं काम सकाम वृत्तीने करतो ना. मला काय मिळेल हा प्रश्न असतो प्रत्येक वेळी. हे केलं तर मला काय मिळेल, ते केलं तर मला काय मिळेल. पण संतांची आणि भक्तांची खरी भक्ती ही निष्काम होती, सकाम नाही. निश्चळ मनाची अवस्था न ढळणारी. चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम. अशा मनाला उपमा दिल्यात अर्जुनानी. हे मन अत्यंत चंचल आहे देवा. बघा ना, तुम्ही सगळे कीर्तनात आहे, पण खरंच कीर्तनात आहात का? आहात का? तुम्ही देहाने कीर्तनात बसलाय, मन आहे का? खरं सांगा. इथं सगळीकडे फिरतय, सगळीकडे फिरतय. भूक लागलीये, सगळीकडे मन आमचं फिरत असतं. बर, लहानपणापासून आम्ही इतकं काय काय ठरवतो, याव करीन, त्याव करीन, असं करीन, तसं करीन. पण बोलाची कडी आणि बोलाचा भात राहतो की नाही आपला. नुसतंच बोलतो आपण, करत काहीच नाही. पण या पाठीमागे अवस्था कशी असली पाहिजे? दृढ मन, निश्चळ मन, निष्काम अवस्था आणि भगवंतावर नितांत विश्वास, गुरूंवर नितांत विश्वास, माता पित्यांवर नितांत विश्वास. या संत मांदियाळीचा, महापुरुषांचा तसा विश्वास होता. म्हणून तर एक एक महापुरुष घडले. श्रोते हो, योद्धा संन्यासी असं ज्यांचं वर्णन केलं जातं, असे ज्यांनी शिकागो धर्म परिषद गाजवली आणि विश्वबंधुत्वाचा संदेश सबंध जगभर पसरवला, असे स्वामी विवेकानंद. 5 वर्षाचे होते, लहान होते, पण काय अवस्था होती बघा ना, काय संस्कार होते. वयाच्या 5व्या वर्षी आपल्या बाळाचा वाढदिवस, म्हणजे नरेंद्र लहान, त्यांचं लहानपणीचं नाव. वाढदिवसा दिवशी सगळा मित्र परिवार जमला होता आणि एकमेकांमध्ये चर्चा सुरू झाल्या. ए, तू कोण होणार रे मोठेपणी? तू मोठेपणी कोण होणार? आपण काय सांगता, उत्तर देता? माझे वडील डॉक्टर आहेत, मी डॉक्टर होणार. माझे वडील इंजिनियर आहेत, मी इंजिनियर होणार. मी अमुक होणार, मी तमुक होणार. असे सगळे जण उत्तर देत होते. आणि या पठ्ठ्याने उत्तर दिलं, मी घोडा चालवणारा टांगेवाला होणार आहे. नरेंद्राने उत्तर काय दिलं? मी घोडा चालवणारा टांगेवाला होणार आहे. सगळे हसले. वडील याचे वकील विश्वनाथ बाबू दत्त, कलकत्ता हायकोर्टाचे सुप्रसिद्ध वकील, आणि यांचा पोरगा टांगेवाला होणार. सगळे हसले. पण वडील आपल्यासारखे होते बरं का. म्हणजे काही वडील असे असतात, त्याला कानफटात लावली असती लगेच की तुझा बाप वकील आणि तू टांगेवाला होणार. पण वडिलांनी त्यामागचं कारण समजून घेतलं, कारण तो इंग्रजांचा काळ होता. वडील इंग्रजांचा सूटबूट घालत होते आणि कोर्टात जायचे. तो काही नरेंद्राला पटत नव्हता, आवडत नव्हता.
ज्या घोड्याच्या गाडीत बसून जायचे, आता तुम्ही उत्तरेकडे जर गेलात ना तर ती घोडागाडी, तिला बग्गी असं नाव आहे, आणि तो बग्गी हाकणारा एक असतो ना त्याला कोचमन असं नाव आहे, तो टांगेवाला. लाल बुंद त्याचा तो पोशाख असतो, पेहराव असतो, हातामध्ये असा लगाम, हातात चाबूक, घोड्यावर मारला की घोडा भरधाव वेगाने पुढे जायचा, आणि पुढे बसणारा तो कोचमन तुलनेने यजमान जो असतो ना पाहुणा, तो मागे बसतो त्या बग्गीमध्ये. आपण कधी पाहिली तर पहा, बग्गीचा रचनाच अशी आहे. टांगेवाला तो घोडा हाकणारा माणूस असा उंचावर असतो, त्याला ते आवडायचं. नरेंद्रांनी पटकन उत्तर दिलं की मी घोडा चालवणारा टांगेवाला होणार आहे. पण आई वडिलांनी काय केलं पाहिजे, हळूहळू हळू आपल्या संस्कारांवरची, आपल्या धर्मावरची, आपल्या परंपरेवरची निष्ठा आणि विश्वास कसा दृढ होत जातो पहा ना. भिंतीवरती एक चित्र लावलं होतं, त्या चित्र असं होतं, कुरुक्षेत्रावर भगवान गोपालकृष्ण अर्जुनाला भगवद्गीता सांगतायत, रथाचं सारथ्य करतायत अर्जुनाच्या. भुवनेश्वरी मातेनी आणि विश्वनाथ बाबूंनी आपल्या बाळाला सांगावं, नरेंद्रा तुला टांगेवाला व्हायचंय ना, हो खुशाल हो, पण तुझ्या घोड्याच्या गाडीत फक्त अर्जुनाला बसव. त्या चित्राकडे दाखवलं बोट आणि सांगितलं, तुझ्या घोड्याच्या गाडीत फक्त अर्जुनाला बसव, अर्जुनाचं सारथ्य करणाऱ्या गोपाळ कृष्णासारखा सारथी हो माझ्या राजा. हा संस्कार लहान वयामध्ये केला. आणि हळूहळू तुम्ही कधी वाचलं तर नक्की वाचा स्वामी विवेकानंदांचं चरित्र. स्वामीजी म्हणतात की पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव आमच्यावर होता आणि हळूहळू आमचा देव भोळेपणा नष्ट व्हायला लागला. आम्ही देव मानेनासे झालो, आमच्या निष्ठा गुळगुळीत झाल्या, आमची देवावर धर्मावर निष्ठा नाही राहिली. कारण पाश्चिमात्य लोक इथे यायचे, इंग्रज लोक इथे यायचे आणि भारतातल्या सगळ्याच प्रथा, परंपरा, देव, धर्म हे सगळं खोटं आहे म्हणायचे, थोतांड आहे हे सगळं असं म्हणून आमची स्टिंगल करायचे. आमचा राष्ट्राभिमान स्वतःच्या टाचेखाली या लोकांनी तुडवायला सुरुवात केला. आणि खरंय मंडळी, फक्त इंग्रज आले का? कोण कोण आले? डच आले, शक आले, हून आले, पोर्तुगीज आले, इंग्रज आले. 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं. मुघल आले, अनेक सुलतानी आक्रमण या भूमीवरती झाली. आणि एवढ्या वर्षानंतर या सगळ्या लोकांनी इथलं सगळं नेण्याचा प्रयत्न केला, लुटून सगळं नेलं. रिकाम्या आगबोटी भरून आले होते इंग्रज, सगळं नेण्याचा प्रयत्न केला आणि आमचा राष्ट्राभिमान सुद्धा स्वतःच्या टाचेखाली तोडवून टाकलाय. बर इतक्या वर्षानंतर, इतक्या स्वाऱ्या होऊन अक्षरशः या लोकांनी नालंदा तक्षशिला सारखी विद्यापीठ होती, 6-6 महिने पुस्तकं जळत होती, जाळून टाकली विद्यापीठ आमच्या इथली शिक्षण संस्था. आणि गुरुकुल पद्धतीचं शिक्षण होतं भारतामध्ये. ती गुरुकुल पद्धती नामशेष केली, पुस्तकं जाळली. आणि इथं भारतीयांवर जर राज्य करायचं असेल तर म्हणाले आता इंग्रजी शिक्षण किंवा कॉन्व्हेंट शिक्षण आणायचं. म्हणून बघा, इंग्रजी शिक्षणाला नकार नाहीये, उत्तम इंग्रजी भाषा आम्हाला आलीच पाहिजे, इंग्रजी शिक्षण आमच्याकडे असलंच पाहिजे. पण त्याचबरोबर आमच्या परंपरा, आमची संस्कृती, आमचा सनातन धर्म हे सगळं आम्हाला कधी कळणार? याकरता कीर्तन आहे बरं का, याकरता कीर्तनाचं प्रयोजन आहे. विठ्ठल गंमत सांगू का तुम्हाला? बघा, मी सांगितलं एवढ्या वर्षात हजारो स्वाऱ्या झाल्या, हजारो आक्रमणं झाली. अनेकांनी आमच्यावर सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला, सगळं जिंकून नेण्याचा प्रयत्न केला, पण नाही जिंकता आलं, नाही जिंकता आलं. सगळं नेलं असेल, पण खरं सांगू, भारतीय भूमीतली कुटुंब व्यवस्था आणि भारतीय भूमीचा संस्कार त्यांना नाही नेता आला, नाही नेता आला. मग एवढ्या वर्षानंतर सुद्धा आम्ही काय म्हणतो? जो जीता वही, बघा पटकन आलं की नाही तुमच्या तोंडात नाव, जो जीता वही सिकंदर. एवढ्या वर्षानंतर आम्ही त्यांचेच पोवाडे गातोय. मी असं काही म्हणायला सांगितलं होतं तुम्हाला सिकंदर म्हणा वगैरे, पण आमच्या रक्तात इतकं ते नाव भिनून गेलंय ना की आम्ही पटकन बोलून जातो, जो जीता वही सिकंदर. आजपासून म्हणी बदला, जो जीते वही छत्रपती शिवाजी महाराज, जो जीते वही छत्रपती संभाजी महाराज, जो जीता वही महाराणा प्रताप, जो जीते वही राजा विक्रमादित्य, जो जीते वही पृथ्वीराज चौहान, जो जीते वही झाशी की राणी. कितीतरी नावं आपल्याला घेता येतात. आपण या सगळ्यांना विसरतो आणि नको त्यांची नावं घेतो की नाही. या लोकांचा उद्दिष्टच हे होतं. लॉर्ड मेकॉले नावाचा शिक्षण तज्ञ होता, त्यांनी आपली शिक्षण व्यवस्था बदलली, आपला अभ्यासक्रम बदलला आणि इथे सगळे त्यांचे सिद्धांत येऊन आमच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झाले. मी अभ्यास करू नका असं म्हणत नाही. तुम्ही म्हणाल ताई
आता आमच्या पुस्तकात जे आहे ते आम्ही वाचायचं नाही का? जरूर वाचा, मार्क उत्तम मिळवा, माझं काही म्हणणं नाही. पण खरं सांगू, डार्विनचा उत्क्रांतीवादाचा एक सिद्धांत आहे. काय सांगतो आपल्याला? माणसाची उत्क्रांती कशी झाली? द्या ना उत्तर मोठ्याने. माणूस कसा तयार झाला? माकडापासून. हा, माकडासारखा आम्ही वागतो कधी कधी, पण आम्ही माकडापासून झालोय असं वाटतंय तुम्हाला? आता हा डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत आहे. आता तुम्ही कीर्तन ऐकताना मी पुराणाचा आधार देऊन तुम्हाला सांगते. श्रीमद भागवत महापुराण नावाचा ग्रंथ आहे, जो 17 पुराणांनंतर व्यास महर्षींनी 18वं पुराण म्हणून लिहिला. त्या भागवत पुराणामध्ये या प्रश्नाचं उत्तर दिलंय, माणूस कसा तयार झाला. ब्रह्मदेवांच्या सृष्टीचं वर्णन आहे. ब्रह्मदेवांनी जगातलं पहिलं जोडपं निर्माण केलं होतं, मनू आणि शतरूपा त्याचं नाव. मग मनू पासून निर्माण झालेले आम्ही सगळे मानव आहोत. दानवासारखे, मरकटासारखे कधी कधी वागतो. पण डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत त्याच्याच मुलांनी खोटा ठरवला. त्याच्या मुलांनी त्यांना प्रश्न विचारला होता की म्हणाले, हे असं कसं झालं? म्हणले, बाबा, माकडाचा जन्म, माणसाची उत्क्रांती माकडापासून. मग असं जर असेल तर आता जी माकडं दिसत आहेत त्यांचं काय करायचं? आता जी सगळी माकडं दिसत आहेत त्याचं काय करायचं? हा त्यांच्याच मुलांनी त्याला विचारलेला प्रश्न आहे. त्यामुळे मनूपासून आम्ही सगळे मानव निर्माण झालो आणि इथे 2 वंश झाले, चंद्रवंश एक आणि सूर्यवंश एक. एक होता चंद्रवंश, एक होता सूर्यवंश. चंद्रवंशामध्ये प्रभू गोपाल कृष्ण जन्माला आले, सूर्यवंशामध्ये प्रभू रामचंद्रांचा जन्म आहे. चंद्रवंशामध्ये गोपाल कृष्ण परमात्मा आहे, यदुकुल असं म्हटलं जातं. म्हणून देवाचं आडनाव काय आहे? यादव. पण म्हणले ते यादव गाईला चारा घालत होते. कळलं का? जागेपणी ऐका बरं का. गोपाल कृष्ण यादव हे गोपालन करत होते, गो संवर्धन करत होते, गायीवर प्रेम करत होते, गायीला चारा खायला घालत होते. नंतरच्या यादवांनी गायीचाच चारा खाल्ला. पण मग हे सगळं असताना यदुकुलातले गोपाल कृष्ण आणि इकडे सूर्यवंशामध्ये प्रभू राम, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र भगवान. या सूर्यवंशामध्ये पुढच्या काळामध्ये वेरूळच्या कृष्णेश्वराच्या कृपाशीर्वादाने भोसले घराण्यामध्ये मालोजीराजे भोसले जन्माला आले. त्यांच्या पोटी जन्म झाला शहाजीराजे भोसल्यांचा. इकडे चंद्रवंशामध्ये लखुजीराजे जाधव, सिंदखेड राजाचं एक घराणं होतं जाधवांचं, म्हणजे यादवांचेच जाधव झाले. त्या जाधवांच्या घराण्यामध्ये लखुजीराजे जाधवांची एक मुलगी होती, जिजाऊ. ज्या महाराष्ट्राच्या राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ साहेब आणि छत्रपती शहाजीराजे भोसले यांचा विवाह होतो. चंद्रवंश सूर्यवंश एकत्र येतात आणि या भूमीला एक शककर्ता राजा, स्वराज्य निर्माता छत्रपती शिवाजी महाराज मिळून जातात. हे या भूमीचं सार्थक आहे, हे या भूमीचं वैभव आहे. म्हणून आमचे वारसदार राम आहे, आमचे पूर्वज राम, कृष्ण, छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी माकडं नाहीत. एवढं डोक्यात पक्क ठेवा बरं का. त्यांचे आम्ही वंशज आहोत, त्यांचे आम्ही वारसदार आहोत. मग तुकोबरायांना आम्हाला हेच सांगायचंय, या सगळ्या मंडळींनी जे एक गोष्ट आम्हाला करायला शिकवली ती आम्हाला निष्ठेने करावी लागेल, अत्यंत विश्वासाने करावी लागेल. धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन. शिकवली, धर्म पालन करायला शिकवलं. भगवंतांचं कार्य आहे, विनाशाय च दुष्कृताम, दुष्टांचा नाश व्हावा, धर्माची पुनर्संस्थापना व्हावी आणि समाजामध्ये नीतीचं दर्शन सगळ्यांना व्हावं. यासाठी आमचा प्रयत्न असला पाहिजे. मी स्वामीजींचं उदाहरण सांगत होते मगाशी. ज्या स्वामीजींनी अगदी लहान वयामध्ये विवेकानंदांनी पाश्चात्य शिक्षणाचा
प्रभाव ज्यांच्यावर पडला आणि ते म्हणायला लागले, चरित्रात सांगतात की आम्ही नास्तिक बनायला निघालो, आम्ही देवाला मानायला तयार नाही. मग भेटेल त्याला विचारायचं, देवाला पाहिलंय का, देवाला पाहिलंय का. कुणी बैरागी संन्यासी साधू सत्पुरुष एखादा दिसला की त्याला विचारायचं, तुम्ही देव पाहिलाय का, तुम्ही देव पाहिलाय का. कुठेच उत्तर मिळत नव्हतं. आणि पहिल्यांदा आयुष्यात या प्रश्नाचं उत्तर देणारी व्यक्ती समोर भेटली गुरु स्वरूपामध्ये. कोण हो? रामकृष्ण परमहंस. रामकृष्णांच्या समोर नरेंद्र स्वामी विवेकानंद उभे आहेत. रामकृष्ण परमहंसांकडे पाहिलं आणि पहिला आपला ठेवणीतला प्रश्न विचारला, तुम्ही देवाला पाहिलंय का. रामकृष्ण परमहंस शांतपणे उत्तर दिलं, हो. तुला कसं पाहतोय तसा देवाला पाहिलाय. मग हुरळून नाही गेले, मला दाखवाल का. लगेच दुसरा प्रश्न तयार होता. म्हणाले, मला दाखवाल, मला दाखवाल. रामकृष्ण परमहंस म्हणाले, हो, मला जसा पाहतोयस ना तसा तुला देवाला दाखवेन. मग कलकत्त्याला बोलावून घेतलं दक्षिणेश्वराला आणि मग तिथे प्राथमिक अवस्थेपासून सगळी तयारी करून घेतली. ध्यानधारणा, योग, प्राणायाम या सगळ्या सिद्धी प्राप्त झाल्या. तेव्हा निर्विकल्प समाधीचा अनुभव दिला आणि मग देव दिसला. हा अनुभव विवेकानंदांनी घेतला. परिव्राजक अवस्थेमध्ये भारत भ्रमण केलं. 3 वर्ष स्वामी विवेकानंदांनी कन्याकुमारीला गेले आणि तिथे स्मारक आहे आज भारताच्या दक्षिणेला. 72 तास ध्यानावस्थेमध्ये एका खडकावर जाऊन बसले. एक खडक खुणावत होता. नावाड्याला विचारलं, मला त्या खडकावर सोडतोस का. तो नावाडी म्हणला, पैसे लागतील. स्वामीजी म्हणाले, माझ्या खिशात पैसे नाहीयेत पण माझ्या बाहूंमध्ये बळ आहे. घेतली समुद्रामध्ये उडी आणि तो खडक गाठला. 3 दिवस 3 रात्री त्या खडकावर बसून साधना केली. मी कोण याचं उत्तर प्राप्त केलं आणि मग भगवंतापेक्षा मी कोणी वेगळा नाहीये ही अवस्था निर्माण झाली. जीवनाचं ध्येय निश्चित झालं आणि हेच स्वामी विवेकानंद भारताचं प्रतिनिधित्व करायला शिकागोची धर्म परिषद गाजवतात आणि विश्वबंधुत्वाचा एक सुंदर संदेश भारताच्या वतीने मांडतात. अमेरिकेतल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो म्हणून सगळे एका सूत्रात घेतलं आणि भगवंताचं जे तत्वज्ञान आहे, ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया, हे विलक्षण तत्वज्ञान मांडलं. मला सांगा ना, हा विश्वास असावा लागेल, ही निष्ठा असावी लागेल. नामदेव महाराज म्हणले ना, आपण प्रमाण ऐकलं, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण. प्राण गेला तरी चालेल पण आमचं ध्येय आणि आमच्या निष्ठा आम्ही पक्क्या ठेवू. हा संतांचा किंवा महापुरुषांच्या आयुष्याचा संदेश होता. वाटेल ते झालं तरी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर कुठे गेले हो? लंडनला गेले होते. कशा करता? अलीकडे पुस्तक वाचनाची परंपरा किंवा प्रथा कमी झाली, वाचन संस्कृती कमी झाली म्हणून आध्यात्मिक लायब्ररी आज पाहिलं मी, दर्शन घेतलं. आम्ही वाचायला तयार नाही, वाचायला तयार नाही. एका मुलाला मी विचारलं होतं, तू वाचतोस का रे चांगलं काही? तुम्ही वाचता का काही चांगलं चुंगलं, काही एखादं पुस्तक, काही अवांतर वाचन करता का? शालेय अभ्यासाव्यतिरिक्त काही वाचता का? तो म्हणाला, ताई व्हॉट्सअपवरचे मेसेज इतके असतात, म्हणले तेच संपत नाही वाचून. इतकं वाचतो. अलीकडे ते एक विद्यापीठ चांगलं आहे व्हॉट्सअप, आहे की नाही? तेच संपत नाही म्हणाले. म्हटलं तू खरंच काही वाचत नाही? नाही म्हणले, नाही वाचत. म्हटलं आता तू वाचत नाही. विठ्ठल वाचाल तर वाचाल, म्हण आहे की नाही, चांगलं वाचलं पाहिजे. श्यामची आई पुस्तकाचं कव्हर सुद्धा आता दुर्मिळ झाले बघायला मिळणं. घराघरात हे पुस्तक असावं. आम्ही घरं भरली, फर्निचर भरले, माणसांना बसायला जागा नाही, एवढं फर्निचर आहे घरात, पण 50 रुपयाचं पुस्तक सापडेल की नाही हे सांगता येत नाही. इतकी दुर्भिक्ष झालं वाचन संस्कृतीचं. मग त्या श्यामच्या आईनी काय संस्कार केले होते? साने गुरुजी काय सुंदर आठवण सांगतात. तो आंघोळ करून ज्यावेळी श्याम बाहेर येतो मोरीतनं, बाथरूम मधून ज्यावेळी तो बाहेर येतो त्यावेळी आईला सांगतो, आई तुझा पदर खाली पसर, माझ्या पायाला घाण लागेल, माझ्या पायाला माती लागेल. त्यावेळी आई सांगते, श्याम पायाला घाण लागू नये म्हणून जेवढा जपतोस तेवढी मनाला घाण लागू नये म्हणून जप माझ्या राजा, आयुष्यभर. आयुष्यभर हा संस्कार त्या वयामध्ये होत होता. त्या वयामध्ये ते संस्कार केले जात होते म्हणून ही मंडळी, ही माणसं घडत होती. श्रोते हो, छत्रपतींचं घडणं सुद्धा असंच आहे की नाही? राजे लढले कसे आम्हाला माहितीये, पण घडले कसे याचा विचार आम्ही कमी करतो. आमचा विश्वास आणि आमची निष्ठा जर पक्क्या व्हायच्या असतील ना, आमच्या धर्माविषयक,
आमच्या संतांच्या विचारांच्या विषयक, तर आम्हाला या महापुरुषांच्या चरित्रांकडे जावं लागेल, बघावं लागेल, थोडस त्यांच्या सानिध्यामध्ये राहावं लागेल. तुकोबा नाहीये तिथं, पण गाथेच्या रूपाने महाराजच आम्हाला मार्गदर्शन करतायत. ज्ञानोबा माऊली नाहीये तिथं, पण लेकरू होऊन जाऊया आईच्या मांडीवर जातो तसं ज्ञानोबराय आम्हाला समजावून सांगतील आमच्या जीवनाचं सगळं गमक, सगळं गमक. हे देवभक्तीच्या बाबतीत झालं. देशभक्तीच्या बाबतीमध्ये स्वातंत्र्यवीरांचं उदाहरण सांगत होते. लंडनला गेले शस्त्रास्त्र निर्मितीचा उद्योग करायला. लोकमान्य टिळकांनी स्कॉलरशिप मिळवून दिली होती सावरकरांना. काळजी करू नका म्हणाले, मी जातो. श्यामजी कृष्ण वर्मा आणि लोकमान्य टिळक या दोघांनी सावरकरांना आग्रह केला, विलायतेला जा, बॅरिस्टर होण्याच्या निमित्ताने जा. पण तिथं जाऊन शस्त्र निर्मिती केली सावरकरांनी. बोटींच्या माध्यमातून बंदुकी आणि बॉम्ब, पिस्तूल आणि बॉम्ब पाठवलं भारतामध्ये. भारतामध्ये क्रांतिकारकांचा लढा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. खुदिराम बोस नावाचा एक क्रांतिकारक होता, त्यांनी बंगालमध्ये बॉम्बचा पहिला धडाका केला. सगळं इंग्रज सरकार हादरलं होतं. बॉम्ब आला कुठून? भारतात. भारतात तर शस्त्र नाहीच आहे, शस्त्र निर्मितीचं ज्ञान नाही, तंत्रज्ञान नाही. अनंत कान्हेरे नावाचा एक क्रांतिकारक होता. जॅक्सन नावाच्या इंग्रजी अधिकाऱ्याची त्यांनी नाशिकच्या प्रांतामध्ये हत्या केली. आपण सगळं हे वाचता ऐकता इतिहासामध्ये आहे ना, की नाही आहे ना आपल्याला अभ्यासक्रमात. मग अनंत कान्हेरे नावाच्या एका 20 वर्षीय तरुणाकडे पिस्तूल येतं कुठून, हा सगळ्या भारतभूमीला प्रश्न पडतो. आणि इंग्रज सरकार हादरून जातं की भारतात पिस्तूल आलं कसं. मग खटला चालवला जातो, शोध घेतले जातात आणि सावरकरांना पकडून आणलं जातं त्या जहाजामधनं घालून भारतामध्ये. आणि जहाजातनं भारतात येत असताना त्या जहाजातून सावरकरांनी मध्य समुद्रामध्ये टाकलेली उडी ही जगप्रसिद्ध आहे, जगविख्यात आहे. काय निष्ठा होती हो. मी मरेन, मी संपेन हे कळत नव्हतं का त्यांना? कशासाठी गेले होते? बॅरिस्टर व्हायला गेले होते. स्वतःचा संसार सुखाने करता आला असता, पण या लोकांनी स्वतःच्या संसाराची चुलबुळकी फोडली आणि राष्ट्राचा प्रपंच केलाय. सावरकरांनी मध्य समुद्रामध्ये उडी घेतली. काही इंग्रजी अधिकाऱ्यांनी त्यांना पकडलं, पुन्हा जहाजात घालून भारतात आणलं. भारतामध्ये खटला चालला आणि ब्रिटिश सरकारने सावरकरांना शिक्षा फरमावली. 50 वर्ष अंदमानची काळ कोठडी. अंदमानच्या तुरुंगामध्ये 50 वर्ष राहायचं. सावरकरांना इंग्रजांनी सांगावं, इथून पुढची 50 वर्ष म्हणजे 1960 सालापर्यंत तुम्हाला काळ कोठडीत राहावं लागेल. पण सावरकर होते. त्यांनी प्रश्न विचारला इंग्रज अधिकाऱ्याला त्या कोर्टामध्ये, आर यू शुअर 1960 साली तुम्ही मला सोडणार, पण आर यू शुअर दॅट ब्रिटिशर्स विल रूल इंडिया अप टू 1960? 1960 सालापर्यंत तुम्ही आमच्या देशावर राज्य कराल याची खात्री आहे का तुम्हाला? याला म्हणायचं देशनिष्ठा. काय निष्ठा होत्या. प्राण सर्वस्व अर्पण करण्याची तयारी होती सावरकरांची. त्या ब्रायटनच्या समुद्र किनाऱ्यावरती पांढरी सहा द्या, पांढरी सहा. आपलं पांढरी 2 चालू आहे ना. हा ओके, स्केल चेंज. विठ्ठल विठ्ठल काय सांगत होते समुद्राला? ब्रायटनच्या समुद्र किनाऱ्यावरती सावरकर उभे होते. तुकोबरायांनी हेच तत्वज्ञान मांडलंय. बरं, माझी निष्ठा आणि माझा निर्धार कसा पक्का असला पाहिजे. रणांगणावर निघालेला एखादा शूर असतो ना, तसा माझा निर्धार भगवंता तुझ्या प्रती असला पाहिजे. माझी निष्ठा, भक्ताची निष्ठा ही भगवंताप्रती अशी असली पाहिजे. सगळं मिळणं आणि कीर्तनात हे गायला मिळणं हे माझं भाग्य आहे. या मुलांसमोर विठ्ठल काय झालं, लंडन वरून त्यांना पकडून आणलं, शिक्षा सुनावली गेली आणि अंदमानला जाण्यापूर्वी साखळदंडांनी जखडून, म्हणजे आरोपीच्या कैद्याच्या वेशामध्ये मुंबईच्या एका जेलमध्ये सावरकर काही दिवस होते. बायको भेटायला आली त्यांची. 18 वर्षाचं वय होतं पत्नीचं. माई म्हणायचे, नाव यमुना. सावरकर कधीतरी वाचा माझी जन्मठेप सावरकरांची. आपण गाथा ज्ञानेश्वरी जसं वाचणार आहे ना आता, तशी ह्या महापुरुषांची चरित्रही वाचायला घ्यावीत. राम आणि कृष्ण आम्हाला कळाले पाहिजेत. छत्रपतींना हे जिजाऊ माऊलींनी वेळोवेळी सांगितलं म्हणून अफजल खानाचा कोथळा बाहेर काढतात राजे. का? कारण कंसाला मारणारा कृष्ण राजे शिकले होते.
रावणाचा वध करणारा प्रभू रामचंद्र राजे शिकले होते लहान वयामध्ये. कीचकाची छाती फोडणारा भीम राजे शिकले होते लहानपणी. आता आम्हाला भीम माहिती नाही, कुणी माहिती नाही. परवा मी एका विद्यार्थ्याला विचारलं, तुला भीम माहितीये का रे? भीम. ते म्हणलं, हा छोटा भीम डोलकपूरचा लाडू खातो. आम्ही तेवढ्यातच अडकलो. कधी भीम कळणार, कधी अर्जुन कळणार, कधी युधिष्ठिर कळणार? मग हे सगळं जर कळायचं असेल ना, सावरकरांना त्या कैद्याच्या वेशामध्ये ज्यावेळी पिंजऱ्यामध्ये त्या तुरुंगामध्ये ठेवलं गेलं ना, त्यावेळी बायको भेटायला आली होती. देशनिष्ठा आपण पाहतो, काय त्याग असतो, काय स्वार्थाचा त्याग केला असेल या मंडळींनी. बघा ना, अहो त्यांनाही छान गुंठा एकर घेता आला असतो, कितीतरी जमवून ठेवलं असतं, पण नाही, सगळं सर्वस्वाचा त्याग केला. 18 वर्षांच्या यमुनामाई भेटायला येतात. सावरकर असे कैद्याच्या वेशात साखळदंडांनी जखडलेले आहेत. आणि बायको सांगते, डोळ्यातलं पाणी पुसलं आणि बायकोशी सावरकर बोलतायत. पुस्तकातली जशीच्या तशी वाक्य सांगते मी तुम्हाला. सावरकर म्हणतात की या वेशात तुम्हाला अनोळखी वाटलो ना मी? वाटणारच, कारण आपला नवरा, आपला पती विलायतेहून बॅरिस्टरीचा झगा पांघरून येईल. पैसा मिळवू, थाटात संसार करू, प्रपंच करू असा विचार तुम्ही केला असेल, पण मी विचार केला, माझी भारत माता आजारी आहे, माझी आई पारतंत्र्यात आहे, माझी मातृभूमी पारतंत्र्यात आहे. आणि माझी भारत माता आजारी असताना, माझी आई आजारी असताना मी असा सुखात नाही राहू शकत. माझी चुलबुळकी फोडून हा राष्ट्र